सर, अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स संचालिका तुलसी गवाड यांनी असा दावा केलेला आहे की ईव्हीएम मशीनद्वारे ईव्हीएमचं जे मशीन आहे ते हॅक केलं जाऊ शकतं, निवडणुकांचा जो निकाल आहे तो फिरवला जाऊ शकतो. सध्या जसं आपण बघतो की भारतामध्ये लोकसभेचा आणि विधानसभेचा जो निकाल लागला होता त्याच्यामुळे एकदा ईव्हीएमचा विषय चर्चेमध्ये आला होता. आता अमेरिकेत असा दावा केला जातो. अमेरिकेत एकत्रच नाही तर इतर अनेक युरोपियन आणि जगभरामधल्या अनेक देशांमध्ये जे प्रगत देश आहे त्या देशांमध्ये देखील ईव्हीएमच्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे काही संशय आणि काही तथ्य हे त्यांच्या हाती लागलेले आहेत. आणि मुळात निवडणुका म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे याचाच अर्थ लोकशाही जी चालते त्या लोकशाहीमध्ये मतदान ह्याची प्रक्रिया जी आहे ही अत्यंत महत्त्वाची. आणि या प्रक्रियेमध्ये 1% देखील संशय कोणाचाही राहू नको हे एक सरळ सूत्र त्यामागचं आहे. आणि याच अनुषंगानं ईव्हीएमच्या संदर्भात खूप मोठ्या आक्षेप आणि संशय हा निर्माण झालेला आहे. आणि भारतामध्ये तर हा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. आणि याच भरीसभर मतदार यादीमध्ये देखील फार मोठा गोंधळ हा भारतामध्ये आढळून येतो. आणि हे सर्व असताना निवडणूक आयोगाने या संदर्भाची दखल घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या किंवा आपल्या वतीनं निवडणूक आयोग म्हणून काय रिप्लाय हा दिला पाहिजे. मात्र निवडणूक आयोग अजिबात कुठल्याच विषयावर बोलत नाही. किंबहुना असे मुद्दे आल्यानंतर किंवा काँग्रेसच्या वतीनं जो अनुभव आहे गतकाळातला की ईव्हीएम असेल, मतदार यादी असेल, या संदर्भामध्ये आमचं शिष्टमंडळ वारंवार निवडणूक आयोगाला भेटतं आहे. मात्र निवडणूक आयोगाला भेट झाल्यानंतर आमच्या निवेदनावर, आम्ही घेतलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत ते न बोलता केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री जे आहेत तेच उत्तर देतात. त्यामुळे हे गोडबंगाल कुठेतरी आहे. आणि लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर त्या संदर्भातल्या पारदर्शकता ही राहिली पाहिजे. आणि या विषयाच्या अनुषंगानं काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी ईव्हीएमच्या सोबत व्हीव्हीपॅट लावण्याचा एक निर्णय घेतला होता. आणि टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटची मतमोजणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करणे हा त्याच्यावर चेक अँड बॅलन्सचा पार्ट आहे. ही भूमिका गतकाळामध्ये काँग्रेसची होती. मात्र अलीकडच्या काळात व्हीव्हीपॅट मोजण्याच्या अनुषंगाने देखील सरकार जे आहे आणि निवडणूक आयोग जो आहे हा गंभीर नाही. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने आपली भूमिका ही ताबडतोबीनं या संदर्भात जाहीर केली पाहिजे. आणि व्हीव्हीपॅट मोजण्याच्या अनुषंगानं जो धोरणात बदल व्हावा हा काँग्रेसचा आग्रह आहे, तो लगेच मंजूर झाला पाहिजे. आता मागच्या निवडणुकीमध्ये खूप मोठे हरकती नोंदवल्या गेल्या. व्हीव्हीपॅट आणि त्या मशीन तपासण्याकरता अनेक उमेदवारांनी पैसे भरले. मात्र अद्याप कोणत्याही ठिकाणी त्याची मोजणी ही होत नाही आहे. इलेक्शन पिटिशन दाखल झाल्यानंतर 5 वर्ष त्याचा निकाल लावू दिला जात नाही अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. वास्तविक पाहता ज्या मतदारसंघामध्ये संशय असेल तिथल्या व्हीव्हीपॅटची 100% मोजणी ही पुन्हा करायला पाहिजे. मात्र हा सर्व एकंदरीत जो कारभार आहे हा भारतीय जनता पक्ष या सगळ्या कारस्थानाच्या मागे आहे असा जो आरोप होतो आहे हा दुर्दैवी आहे. आणि नैतिकतेचा आधार घेत असताना भारतीय जनता पक्षाने याच्यावर ताबडतोबीनं बोललं पाहिजे. निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेमध्ये आणि ईव्हीएमवर एवढा मोठ्या प्रमाणावर जर संशय येत असेल तर ही बाब आगामी काळात आपल्याला अराजकतेकडे घेऊन जाणारी आहे का ही मोठी शंका निर्माण होते. तुर्तास या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने खुलासा जाहीर करावा व व्हीव्हीपॅटचे जे आहेत याची मोजणी जी आहे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मागणी आणि अपेक्षा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.